कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये सातत्याने प्रश्न विचारले जातात ते म्हणजे काँग्रेस पूर्व राजकीय संघटना या टॉपिकवर. तर नीट समजून घ्या. काँग्रेस पूर्व राजकीय संघटना हा टॉपिक अभ्यासत असताना आपण हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की काँग्रेस ही या देशातील पहिली राजकीय संघटना नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे काँग्रेस हे जरी अखिल भारतीय स्तरावरचं संघटन असलं, तरी काँग्रेस हे भारतातलं पहिलं अखिल भारतीय स्तरावरचं संघटन नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरं व सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? तर काँग्रेस पूर्व भारतामध्ये बंगाल प्रांत, मद्रास प्रांत आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुंबई प्रांत या भागामध्ये भारतात काँग्रेस पूर्व राजकीय संघटना स्थापन झाल्या आणि खास करून विदेशात लंडनमध्ये देखील या प्रकारच्या काँग्रेस पूर्व राजकीय संघटना भारतीयांनी स्थापन केल्या होत्या. तर लक्षात घ्या, एक-एक महत्त्वाची संघटना आपण पाहणार आहोत. बंगाल प्रांतात कोणत्या राजकीय संघटना स्थापन झाल्या आणि मुंबईत कोणत्या आणि त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी कोणकोणत्या काँग्रेस पूर्व राजकीय संघटना आहे, त्या आपण इथं पाहूया. सर्वप्रथम तर आपण बंगाल प्रांतातील राजकीय संघटना या टॉपिकवर इथे या ठिकाणी काम करू. लक्षात घ्या, भारतात पहिल्यांदाच या ठिकाणी बंग भाषा प्रकाशिका सभा ही बंगाल प्रांतामध्ये स्थापन झालेली संघटना आहे. 1836 साली ही एक महत्त्वाची राजकीय संघटना बंगाल प्रांतात स्थापन करण्यात आली. लक्षात घ्या, ही बंग भाषा प्रकाशिका सभा ही भारतातील पहिली राजकीय आणि मुंबईतील देखील पहिली राजकीय संघटना आहे. जिची स्थापना ही गौरी शंकर तारका वागीश यांनी या ठिकाणी केली. हे तारका वागीश कोण होते? तर हे या ठिकाणी ब्राह्मो समाजाचे सदस्य होते किंवा ब्राह्मो समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी या प्रकारे बंग भाषा प्रकाशिका सभा स्थापन केलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. यानंतर दुसरी महत्त्वाची संघटना आहे ते म्हणजे जमीनदारी असोसिएशन. लक्षात घ्या, सन 1838 साली जमीनदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्यासाठी हे द्वारकानाथ टागोर जे आहेत, तर त्या द्वारकानाथ टागोरांनी या प्रकारची जमीनदारी असोसिएशन, ज्याला लँड होल्डर्स असोसिएशन या नावानं पण संबोधलं जातं, तर या संघटनेची स्थापना द्वारकानाथ टागोर 1838 साली करताना दिसून येतं. त्यानंतर एक महत्त्वाची संघटना आहे ते म्हणजे ब्रिटिश इंडिया सोसायटी. लक्षात घ्या, सन 1844 ला या पद्धतीची एक संघटना इथे या ठिकाणी स्थापन केली गेली होती. तिचं नाव होतं ब्रिटिश इंडिया सोसायटी. 1844 ची संघटना आहे. कोणी स्थापन केलं? तर जॉर्ज थॉम्सन यांनी स्थापन केले. जॉर्ज थॉम्सन, त्याचबरोबर राम गोपाल घोष आणि पेरीचंद्र मित्र यांनी या प्रकारची एक महत्त्वाची संघटना ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना 1844 ला केली आहे, असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. त्यानंतरच्या या 3 महत्त्वाच्या संघटना ज्या आहेत, तर त्यांच्यावर सातत्याने प्रश्न विचारले जातात बघा. बंगाल प्रांतातील राजकीय संघटना या 3 संघटनांनी महत्त्वपूर्ण भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे, हे लक्षात असू द्या. त्यातली एक पहिली महत्त्वाची संघटना ती म्हणजे ब्रिटिश इंडिया असोसिएशन. लक्षात घ्या, सन 1851 साली या ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना ही देवेंद्रनाथ टागोर आणि त्याचबरोबर राधाकांत देव या दोघांनी या ठिकाणी केली होती. लक्षात असू द्या, या ब्रिटिश इंडिया असोसिएशनचं एक मुखपत्र होतं. त्याचं नाव होतं इंडियन मिरर. नाव नीट लक्षात असू द्या. इंडियन मिरर या प्रकारचं एक मुखपत्र या संघटनेने या ठिकाणी सुरू केलेलं होतं. आणि या इंडियन मिररचं एक वैशिष्ट्य असं या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, हे तेच संघटन आहे ज्या संघटनेनं काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचा वृत्तांत 1 जानेवारी सन 1886 च्या आपल्या वर्तमानपत्रामध्ये डिटेलपणे या ठिकाणी दिला होता. या प्रकारची माहिती मिळते. तर इंडियन मिरर हे या ब्रिटिश इंडिया असोसिएशनचं मुखपत्र होतं. त्याचे संपादक साहजिकच या ठिकाणी देवेंद्रनाथ टागोर होते. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर 1875 साली इंडियन लीग नावाचं एक संघटन या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. इंडियन लीग. आता लक्षात घ्या, इंडियन लीग जे संघटन होतं ते खास करून भारतामध्ये राष्ट्रवादाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी, भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी या प्रकारचं इंडियन लीग नावाचं संघटन स्थापन झालं 1875 ला. लक्षात असू द्या, शिरीष कुमार घोष हे या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी होते आणि मोतीलाल घोष हे या संघटनेचे सचिव या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि या इंडियन लीग या संघटनेच्या माध्यमातून लक्षात घ्या, एक महत्वाचं वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं. त्याचं नाव होतं अमृत बझार पत्रिका. ठीक आहे ना. अमृत बाजार पत्रिका हिनं राष्ट्रीय चळवळीत महत्वाची भूमिका, महत्वाचं योगदान दिलेलं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. लक्षात घ्या, आपल्याला माहिती असेल की जेव्हा या ठिकाणी लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये
वर्नाकुलम प्रेस ऍक्ट या ठिकाणी निर्माण केला गेला. तेव्हा वर्नाकुलम प्रेस ऍक्ट झाल्यानंतर याच अमृत बाजार पत्रिका जी पूर्वी बंगाली भाषेत प्रकाशित होत होती, त्यानंतर तिनं अचानकपणे या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित व्हायला सुरुवात या ठिकाणी केली. ह्याच अमृत बाजार पत्रिकेबद्दल आपल्याला हा पण मुद्दा माहिती असला पाहिजे. सन 1883 ला जेव्हा एडनच्या तुरुंगामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं निधन झालं, त्यावेळेस या अमृत बाजार पत्रिकेनं अ, वासुदेव बळवंत फडके यांची तुलना किंवा त्यांचं वर्णन करताना काय भूमिका घेतली, की हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष म्हणून या ठिकाणी या वासुदेव बळवंत फडक्यांना या अमृत बाजार पत्रिकेनं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. पण महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. त्याच नंतर बंगाल प्रांतातील शेवटची संघटना काँग्रेस पूर्व शेवटची संघटना म्हणजे इंडियन असोसिएशन आहे बघा. सन 1876 साली इंडियन असोसिएशन या नावाचं संघटन या ठिकाणी स्थापन केलं. लक्षात घ्या हे संघटन या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी सुरू केलेलं आहे. लक्षात घ्या. सुरेंद्रनाथ बॅनर्जी या संघटनेचे अध्यक्ष होते आणि आनंद मोहन बोस हे या संघटनेचे सचिव राहिलेले आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. आपल्याला माहिती असेल की मागच्या कंबाईनच्या पेपरमध्ये या प्रकारचा प्रश्न विचारून गेलेला आहे. मेन्समध्ये प्रश्न विचारला की इंडियन असोसिएशन या संघटनेचे सचिव कोण होते? तर लक्षात घ्या आनंद मोहन बोस हे या संघटनेचे सचिव या ठिकाणी राहिलं. आता लक्षात घ्या इंडियन असोसिएशनचं अजून एक वैशिष्ट्य काय, की या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा 1878 ला लॉर्ड लिटननं एक कायदा केला होता ज्याला आपण म्हणतो सिव्हिल सर्व्हिस स्टॅट्युटरी ऍक्ट. म्हणजेच काय, की या कायद्याच्याद्वारे आय-सी-एस ची स्पर्धा परीक्षा देण्याचा वयोगट हा लॉर्ड लिटननं 21 वरनं 19 केला होता. तेव्हा त्या कायद्याला विरोध करण्यासाठी या इंडियन असोसिएशननी संपूर्ण भारतामध्ये जनजागृती या ठिकाणी घडवली होती आणि त्याचमुळं सिव्हिल सर्व्हिसच्या संदर्भात आंदोलन करणारी संघटना म्हणून सिव्हिल सर्व्हिस ॲजिटेशन म्हणून देखील या संघटनेला संबोधलं जातं. लक्षात घ्या या संघटनेच्या माध्यमातून सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगाली या नावाचं वर्तमानपत्र चालवत होते. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. या बंगाली या वर्तमानपत्रामध्ये लिखाण केल्याबद्दल सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना 2 वर्षाचा तुरुंगवास देखील झाला होता. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. या पद्धतीचं हे इंडियन असोसिएशन आणि लक्षात घ्या याच इंडियन असोसिएशननं एल्बर्ट बिलकडनं प्रेरणा घेऊन आपल्या भारतीय लोकांना देखील अखिल भारतीय स्तरावर संघटित झालं पाहिजे. यासाठी या इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं गठन बंगाल प्रांतामध्ये केलं होतं. याची पहिली बैठक 1883 साली या ठिकाणी झाली होती आणि त्याच नंतर याची दुसरी बैठक जी आहे 1885 साली झाली. म्हणूनच लक्षात असू द्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिल्या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. त्याचं कारण होतं इंडियन नॅशनल कॉन्फरन्स ही या ठिकाणी भरवली गेली होती आणि ही इंडियन नॅशनल कॉन्फरन्स इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून भरवली होती. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या या प्रकारच्या बंगाल प्रांतातील या 6 महत्वाच्या संघटना आहेत त्या आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आता बंगालच्या नंतर मद्रास प्रांतातील कोणत्या संघटना आहेत त्या आपण पाहूया. लक्षात घ्या मद्रास प्रांतामध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन ही मद्रास मधली पहिली राजकीय संघटना आहे. ठीक आहे ना. मद्रास मधली पहिली संघटना जर कोणती असेल तर ती या ठिकाणी मद्रास नेटिव्ह असोसिएशन. याच्यावर युपीएससीने एकदा प्रश्न विचारला होता. म्हणजे युपीएससी सारखी परीक्षा या टॉपिकवर प्रश्न विचारते म्हणजे आपल्याला हे करावंच लागणार आहे हे लक्षात घ्या. तर मद्रास नेटिव्ह असोसिएशन 1852 साली स्थापन झालं. गजलू लक्ष्मी नरसिंह चेट्टी यांनी हे संघटन या ठिकाणी स्थापन केलं 1852 ला. आता लक्षात घ्या 1851-52 च्या दरम्यान बंगाल प्रांतातली कोणती संघटना आहे? तर बंगाल प्रांतात ब्रिटिश इंडियन असोसिएशन आहे. त्याचबरोबर मद्रासमध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन या ठिकाणी आहे आणि मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे असोसिएशन या ठिकाणी आहे. तर या 3 महत्वाच्या संघटनांनी इंग्रज सरकारला पत्र पाठवलं होतं, की भारतात जो नवा कायदा कधी लागू केला जाणार होता? तर 1853 साली नवा कायदा लागू केला जाणार होता. तर या तिघांनी पण इंग्रजांना पत्र पाठवलं होतं आणि सांगितलं होतं, त्या ठिकाणी भारतात जो नवा कायदा तुम्ही या ठिकाणी लागू करत आहात, त्यामध्ये भारतीयांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार हा लोकाभिमुख असावा, अशा प्रकारची भूमिका या तिन्ही संघटनांनी घेतली होती, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, त्यानंतर 1884 साली मद्रास प्रांतातलं एक दुसरं संघटन स्थापन झालं, जिचं नाव होतं मद्रास महाजन सभा.
आता मद्रास महाजन सभा कोणी स्थापन केली? व्ही. राघवाचारी, जी. सुब्रमण्यम अय्यर आणि त्याचबरोबर पी. आनंद चार्लो यांनी या प्रकारची मद्रास महाजन सभा स्थापन केली होती, हे लक्षात घ्या. नाव नीट लक्षात घ्या. व्ही. राघवाचारी, त्याचबरोबर जी. सुब्रमण्यम अय्यर आणि पी. आनंद चार्लो या तिघांनी या प्रकारचं संघटन मद्रास महाजन सभा स्थापन केलं. तर मद्रास प्रांतातील 2 महत्त्वाच्या राजकीय संघटना हा लक्षात ठेवणं गरजेचं. आणि आता आपण पाहूया ते म्हणजे मुंबई प्रांतातील राजकीय संघटना. आता लक्षात घ्या, आपल्या कंबाईनच्या बऱ्याचशा पेपरमध्ये या मुंबई प्रांतातील राजकीय संघटनांवर प्रश्न येतोय म्हणजे येतोच. त्यामुळे हा टॉपिक मात्र खूप चांगल्या व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहिती असेल की 1852 साली बॉम्बे असोसिएशन या नावाचं संघटन या ठिकाणी स्थापन केलं गेलं. साहजिकच हे संघटन कोणी स्थापन केलं? तर जगन्नाथ शंकर सेठ आणि त्याचबरोबर दादाभाई नौरोजी या दोघांनी हे संघटन स्थापन केलं. बॉम्बे असोसिएशनवर खूप सारे प्रश्न आले. मुंबईतली पहिली राजकीय संघटना कोणती? बॉम्बे असोसिएशनचे सेक्रेटरी कोण होते? बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष कोण या ठिकाणी होते? अशा प्रकारचे खूप वेळा प्रश्न विचारले गेले आहेत. तर लक्षात घ्या, बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष जमशेदजी जेजीभाई होते. हे लक्षात घ्या. इथे लिहितो बघा मी नाव. जमशेदजी जमशेदजी जेजीभाई हे या संघटनेचे जेजीभाई हे या संघटनेचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी होते आणि सेक्रेटरी हे भाऊ दाजी लाड या ठिकाणी होते. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना. आता बघा, या बॉम्बे असोसिएशनच्याही आधी महाराष्ट्रात खास करून पुण्यामध्ये डेक्कन असोसिएशन या नावाची संघटना स्थापन करण्याचा विचार या ठिकाणी सुरू झाला होता आणि ते पेशव्यांचे सरदार सरदार रास्ते यांनी ती संघटना स्थापन करण्याची इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतली होती. मात्र लक्षात असू द्या, त्या ठिकाणी बॉम्बे असोसिएशन स्थापन झाल्यामुळं डेक्कन असोसिएशन अस्तित्वात आलीच नाही. जेवढे काही पुणे मुंबईतले विचारवंत आणि जे काही बुद्धिजीवी लोक होते, त्यांनी डेक्कन असोसिएशनमध्ये सहभागी होण्यापेक्षा बॉम्बे असोसिएशनमध्ये स्वतःला सहभागी करून घेतलं. त्यामुळे डेक्कन असोसिएशन अस्तित्वात येण्याआधीच ती या ठिकाणी समाप्त झाली. त्यामुळे जेव्हा पण प्रश्न विचारला जाईल, की मुंबईतील पहिली राजकीय संघटना, तर उत्तर आपलं बॉम्बे असोसिएशनच या ठिकाणी असलं पाहिजे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, डेक्कन असोसिएशन कोणी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता? तर उत्तर लिहायचं आपण सरदार रास्ते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. त्यानंतर बघा, बॉम्बे असोसिएशन 1860च्या दशकामध्ये समाप्त या ठिकाणी होतीये आणि मग या काळामध्ये एक 1862 साली एक संघटना स्थापन झाली, वसई असोसिएशन या नावानं. इम्पॉर्टंट आहे बघा, वसई असोसिएशन. तर ही संघटना कोणी स्थापन केली? तर वसई प्रांतापुरती मर्यादित होती. तर गोविंद बाबाजी जोशी यांनी हे संघटना या ठिकाणी स्थापन केली. या संघटनेचं नाव आहे वसई असोसिएशन. त्यानंतर ठाणे प्रांतामध्ये यांनी वसई असोसिएशन सारखंच एक संघटन स्थापन करण्याचा विचार आणला. ज्याला आपण ठाणे असोसिएशन या नावानं संबोधतो, जी 1868 साली स्थापन केली. ही पण संघटना गोविंद बाबाजी जोशी यांनी या ठिकाणी स्थापन केली होती. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे वसई असोसिएशन आणि ठाणे असोसिएशन हे आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर हे महत्वाची व्यक्ती आहे, गोविंद बाबाजी जोशी नाव लक्षात घ्या. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन सारखंच एक संघटन पुण्यामध्ये या ठिकाणी स्थापन झालं 1867 साली, ज्याला ज्या संघटनेचे संस्थापक या ठिकाणी होते ग.वा. जोशी. लक्षात घ्या, गणेश वासुदेव जोशी हे आपल्याला पाहायला भेटतात. आता हे जे ग.वा. जोशी या ठिकाणी होते, ते 1867 साली पुणे असोसिएशन स्थापन करतात आणि त्याच काळामध्ये पर्वती संस्थानामध्ये जो काही अनागोंदी चालली होती, जी काही भ्रष्टाचार चालला होता, तर त्याचं निवारण करण्यासाठी सार्वजनिक सभेची स्थापना ही या ठिकाणी या ग.वा. जोशींच्याच माध्यमातून या ठिकाणी झाली. सार्वजनिक सभेचं त्यांचं काम हे अत्यंत अतुलनीय आणि वाखाणण्याजोगे असल्या कारणामुळं ग.वा. जोशींना पुढे जाऊन सार्वजनिक काका या नावानं पण संबोधलं गेलं. तर लक्षात घ्या, सार्वजनिक सभा आणि त्याचबरोबर पुणे असोसिएशन यांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि मग 1870 साली पुणे सार्वजनिक सभा या प्रकारचं संघटन या ठिकाणी स्थापन होत मला दिसून येतं. तर लक्षात घ्या, ग.वा. जोशी हे या संघटनेचे पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष संस्थापक या ठिकाणी राहिले आणि लक्षात असू द्या, की या संघटनेचे पहिले अध्यक्ष श्रीनिवास पंत प्रतिनिधी होते. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. इथे लिहितो हवं तर मी, या संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते? अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यापूर्वी पण बऱ्याच वेळा विचारला. तर औंध संस्थानचे राजे जे होते श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी होते पुणे सार्वजनिक सभेचे. मात्र हे संघटन स्थापन केलं ग.वा. जोशी आणि नंतर मग न्यायमूर्ती रानडे 1871 ला या संघटनेमध्ये सहभागी झाले आणि पुढे जाऊन सीताराम हरिलाल चिपळूणकर जे आहे या ठिकाणी
हां, एस एस चिपळूणकर जे आहे, ते या संघटनेचे नंतर जाऊन सेक्रेटरी या ठिकाणी बनलेले आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात असू द्या, या पुणा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष हे लोकमान्य टिळक पण बनले होते. ठीक आहे ना. 1895 ला लोकमान्य टिळक देखील या पुणा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष होते, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर टिळकांनी पुणा सार्वजनिक सभेतून रानड्यांना बाहेर काढलं आणि म्हणून मग 1896 ला न्यायमूर्ती रानडे डेक्कन सभेची स्थापना या ठिकाणी करतायत. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर मुंबईतील सर्वात शेवटचं संघटन जे आहे ते म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, जे फेब्रुवारी 1885 साली स्थापन करण्यात आलं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आयोगाने बराच वेळा प्रश्न विचारलेला आहे की बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होतो अथवा नाही. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात घ्या. तर नावं नीट लक्षात घ्या. फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग. या तिघांना ब्रदर इन लॉ या नावानं संबोधलं जायचं. म्हणजेच काय, कायदेबंधू म्हणून यांना संबोधलं जायचं. तर या कायदेबंधूंनी या प्रकारचं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या नावाचं संघटन स्थापन केलं. आता मुद्दा नीट समजून घ्या. जेव्हा काँग्रेसचं पहिली बैठक अ, अ, घ्यायचं नियोजन केलं गेलं होतं, तेव्हा ॲलन ह्युमनं पुणे असं ठरवलेलं होतं, की पुण्यामध्ये काँग्रेसची पहिली बैठक होणार होती. मात्र झालं काय, पुण्यामध्ये त्या काळामध्ये प्लेगची साथ असल्या कारणामुळं हे संघटन किंवा हे जे अधिवेशन जे आहे, हे या ठिकाणी हलवलं कुठे? तर या ठिकाणी हे अधिवेशन या ठिकाणी हलवलं मुंबईमध्ये. मग मुंबईमध्ये अ, काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचं आयोजन कोणी केलं? तर ते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननीच केलं. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर या प्रकारचे मुंबई प्रांतातील राजकीय संघटना व आता आपण शेवटचा घटक इथं पाहूया. ते म्हणजे विदेशात खास करून लंडनमध्ये कोणत्या काँग्रेसपूर्व राजकीय संघटना अस्तित्वात होत्या? त्यावर आपण चर्चा करूया. पहिली संघटना आहे ती म्हणजे लंडन इंडियन सोसायटी. नाव नीट लक्षात घ्या. लंडन इंडियन सोसायटी, जी 1865 साली दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी स्थापन केली होती. काय मी म्हणतोय बघा, दादाभाई नौरोजी जे आहे, त्या दादाभाई नौरोजींनी 1865 साली लंडन इंडियन सोसायटी या नावाचं संघटन या ठिकाणी स्थापन केलं आणि याच लंडन इंडियन सोसायटीचं रूपांतर पुढे जाऊन ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये या ठिकाणी झालेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, संघटन हे जे स्थापन झालं म्हणजे लंडन इंडियन सोसायटी संघटन का बरं स्थापन झालं होतं? याची पण थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, तुला नाव माहिती असेल फिरोजशाह मेहता, ठीक आहे ना? तर फिरोजशाह मेहता, त्याचबरोबर बद्रुद्दीन तय्यबजी, हे दोघं-तिघं जण जे लोकं होते, उमेशचंद्र बॅनर्जी हे जे लोकं होते, ते त्या काळामध्ये लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी गेलेले होते. तर कायद्याचं शिक्षण घेत असताना त्यांना हे लक्षात असं आलं, ब्रिटिश वर्तमानपत्र जे आहे, ते ब्रिटिश वर्तमानपत्र ब्रिटिशांच्या राज्याची भारतामध्ये जे ब्रिटिशांचं राज्य आहे, त्या राज्याची खूप जास्त स्तुती करतायत आणि ते हेच सांगण्याचा प्रयत्न करतात, की भारत हा रानटी लोकांचा देश आहे, मागासलेल्या लोकांचा देश आहे. तर या देशावर ब्रिटिशांचं राज्य आणून भारताची कशी प्रगती ब्रिटिश या ठिकाणी करत आहे, या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी मांडली जात होती ब्रिटिश वर्तमानपत्रातून. तेव्हा फिरोजशाह मेहता, त्याचबरोबर उमेशचंद्र बॅनर्जी, बद्रुद्दीन तय्यबजी यांसारख्या लोकांनी दादाभाई नौरोजींकडे या ठिकाणी त्या काळामध्ये दादाभाई नौरोजींच्या तिथं मोठे कारखाने वगैरे होते. त्या दादाभाई नौरोजी आपल्याला माहिती असेल, की विदेशामध्ये ते म्हणजे लंडनमध्ये या ठिकाणी प्राध्यापक म्हणून देखील काम करायचे आणि तिथं ते गुजराती विषय या ठिकाणी शिकवत होते. मग त्या काळामध्ये फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी त्याचबरोबर या ठिकाणी इथे उमेशचंद्र बॅनर्जी हे दादाभाई नौरोजींची भेट घेतात आणि दादाभाई नौरोजींना म्हणतात, की अशा पद्धतीनं ब्रिटिश वर्तमानपत्रामध्ये चुकीच्या बातम्या या ठिकाणी प्रसारित झालेल्या आहेत. तेव्हा आपण काय करू, आपण या ब्रिटिश वर्तमानपत्राच्या संपादकांना सांगूया, की खऱ्या बातम्या तुम्ही या ठिकाणी प्रकाशित करा आणि म्हणून मग लंडनच्या जनतेला पण हे समजून यावं, की ब्रिटिश कशा पद्धतीने भारतीयांचं शोषण करत आहे, आर्थिक शोषण करत आहे, या सर्व गोष्टींचा वृत्तांत इंग्लंडच्या जनतेला कळावा म्हणून या प्रकारचं लंडन इंडियन सोसायटीची स्थापना झाली आणि त्याचंच रूपांतर पुढे जाऊन 1866 साली ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये या ठिकाणी करण्यात आलं. हा महत्वाचा मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतो. व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या, व्यवस्थितरित्या समजून घ्या. त्यानंतर लक्षात घ्या 1872 साली एक संघटन स्थापन झालं. इंडियन नॅशनल असोसिएशन. हे संघटन ब्रिस्टॉलमध्ये होतं लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता ब्रिस्टॉल जे आहे लंडनमध्ये ब्रिस्टॉल आपल्याला माहिती आहे.
की ब्रिस्टॉलमध्ये आपण फक्त एकच पाहतो ते म्हणजे राजाराम मोहन रायांचं निधन झालं ब्रिस्टॉलमध्ये. तर याच ब्रिस्टॉलमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनची स्थापना ही मेरी कार्पेंटर जे आहे, त्या मेरी कार्पेंटर यांनी या ठिकाणी केली होती, हे लक्षात घ्या. तर यांचा काय भारताशी संबंध होता का? तर 100% यांचा खूप जवळचा संबंध भारतासोबत राहिलेला आहे. लक्षात घ्या, सन 1866 च्या दरम्यान या मेरी कार्पेंटर भारतामध्ये आल्या आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी भारताच्या शिक्षणाशी संबंधित या ठिकाणी समीक्षा केली. भारतामध्ये शिक्षणाचा दर्जा काय नेमका आहे, हे त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला. तेव्हा लक्षात घ्या, या मेरी कार्पेंटरच्या लक्षामध्ये असं आलं, भारतात ब्रिटिशांनी आधुनिक शिक्षण तर दिलेलं आहे, मात्र भारतामध्ये शिक्षणामध्ये स्त्री वर्ग मात्र खूप जास्त कमी आहे किंवा स्त्री जो आहे किंवा महिला ज्या आहे, त्या महिलांचं शिक्षणाचं प्रमाण अत्यंत नगण्य स्वरूपातील आहे. आणि म्हणून मग या मेरी कार्पेंटरनी काय भूमिका घेतली, त्या ठिकाणी भारतामध्ये स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे वाढलं पाहिजे आणि ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर या ठिकाणी महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या. महिलांना शिष्यवृत्ती या ठिकाणी द्या. महिलांना शिष्यवृत्ती या ठिकाणी शिष्यवृत्ती या ठिकाणी द्या आणि त्याचबरोबर त्यांनी भूमिका अशी घेतली, महिलांचे शिक्षक वर्ग निर्माण करा. ठीक आहे ना. महिलांना शिक्षणासाठी, आधुनिक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महिलांना शिष्यवृत्ती द्या आणि त्याचबरोबर महिलांचे शिक्षक अध्यापक ज्याला आपण म्हणू शकतो, तर ते अध्यापक या ठिकाणी नियुक्त करा. त्या प्रकारची भूमिका मेरी कार्पेंटरची होती आणि त्याच भूमिकेच्यासाठी इंडियन नॅशनल असोसिएशनची स्थापना झाली. म्हणजे इंडियन नॅशनल असोसिएशनचं वैशिष्ट्य काय? तर या संघटनेच्या माध्यमातून महिलांना शिक्षित करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आल्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून महिला शिक्षक निर्माण करण्याचा विशेष प्रयत्न या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या मेरी कार्पेंटरनं बालिका शिष्यवृत्ती जी आहे, तर त्या बालिका छात्र बालिका छात्र शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी पुढे आणलेल्या आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. तर हा पण महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. बालिका छात्र शिष्यवृत्ती हे या ठिकाणी मेरी कार्पेंटरनं या इंडियन नॅशनल असोसिएशनच्या माध्यमातून सुरू केल्या होत्या, असं एकंदरीत दिसतं. त्यानंतर लक्षात घ्या, मेरी कार्पेंटरच्याच पुढाकारातून एक महत्त्वाचं संघटन हे या ठिकाणी नॉर्थब्रुक सोसायटी हे पण ब्रिस्टॉलमध्ये त्या ठिकाणी सुरू केलं होतं. नॉर्थब्रुक सोसायटी 1874 ला नॉर्थब्रुक सोसायटीची स्थापना झाली. तर याची स्थापना कोणी केली? लक्षात घ्या, थॉमस जॉर्ज बेअरिंग नॉर्थब्रुक या नावाचे व्हाईसरॉय होते भारतामध्ये. ठीक आहे ना. नॉर्थब्रुक नावाचे एक व्हाईसरॉय होते. रिटायर झाल्यानंतर त्यांनीच या ठिकाणी या संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेचं नाव होतं नॉर्थब्रुक सोसायटी. 1874 ला या नॉर्थब्रुक सोसायटीची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे मेरी कार्पेंटर ज्या होत्या, तर त्या मेरी कार्पेंटरच्या प्रोत्साहनानं नॉर्थब्रुक यांच्या नावानं व्हॉइसरॉय होते ते नॉर्थब्रुक त्यांच्या नावानं नॉर्थब्रुक सोसायटी स्थापन करण्यात आली. तर मुद्दा नीट समजून घ्या, या सोसायटीचा उद्देश काय होता? नॉर्थब्रुक सोसायटीचा उद्देश काय होता? जे भारतीय लोक हे लंडनमध्ये या ठिकाणी शिक्षणासाठी जात होते, त्यांना या ठिकाणी निवासाची सोय करून देणं, त्याचबरोबर त्यांना वाचनालय उपलब्ध करून देणं, ग्रंथालय या ठिकाणी उपलब्ध करून देणं, ब्रिटनमधले वर्तमानपत्र या ठिकाणी उपलब्ध करून देणं. म्हणजे निवासाची सोय, भोजनाची सोय आणि वाचनालय व वृत्तपत्र उपलब्ध करून देणं, हा याचा उद्देश या ठिकाणी होता नॉर्थब्रुक सोसायटीचा. जी मेरी कार्पेंटरच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थब्रुक यांनी या प्रकारच्या नॉर्थब्रुक सोसायटी या ठिकाणी केली, जे भारताचे व्हॉइसरॉय देखील होऊन गेले. त्यानंतर इंडियन सोसायटी जी आहे 1872 साली स्थापन झाली. आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. इंडियन सोसायटीचा महत्त्वाचा मुद्दा काय होता, की भारतामध्ये जे काही आधुनिक शिक्षण दिलं गेलेलं आहे, तर त्या आधुनिक शिक्षणाला यांनी या ठिकाणी विरोध केला होता. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की भारतातील या आधुनिक शिक्षणामुळे भारतामध्ये ब्रिटिशांना मदत करणारे कारकून निर्माण होत आहेत आणि म्हणून मग या प्रकारच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेला विरोध करून एतद्देशीय भारतीय शिक्षण भारतीयांना दिलं गेलं पाहिजे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी इंडियन सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आली. तर अशा पद्धतीची महत्त्वाची काँग्रेसपूर्व राजकीय संघटना कोणी स्थापन केला, त्यांची वर्तमानपत्र काय होती, त्याचबरोबर त्या संघटनेच्या माध्यमातून काय-काय महत्त्वाच्या इनिशिएटिव्ह या ठिकाणी झाल्या, त्यावर प्रश्न जरूर या ठिकाणी विचारला जातो.